नमस्कार. मागील भागासाठी चॅनलला भेट द्या. चला आता आपण पुढील स्टोरीला सुरुवात करू. तुझ्या वडिलांना विचारून बघ. कमाल करतोस. प्रेम मी केलंय. लग्न मला करायचंय. आयुष्य माझं आहे. मीच ते जगणार आहे. तर यात माझ्या वडिलांचा संबंध कुठे येतो? तेही वडिलांनाच विचार. ती एकदम चिडली. मी तिला समजावलं. तिचा रुसवा काढला. किती प्रयत्न केले तेव्हा ती खळखळून हसली. स्वच्छ खळखळणाऱ्या गंगेप्रमाणे पवित्र भासली ती मला. त्यानंतर आमचं प्रेम वाढतच गेलं. आमच्या भेटी वाढल्या. सगळ्या कॉलेजात आमच्या प्रेमाचीच चर्चा होती. कित्येक मुलं माझ्यावर जळायची. मला तुझ्या घरी घेऊन चल. एक दिवस सरिताने मला म्हटलं, तुझ्या घरातल्यांशी माझी ओळख करून दे. मी एकदम घाबरलोच. माझी गरिबी बघून तिला काय वाटेल? ती माझ्यापासून फारकत घेईल का? घरात विधवा आई आणि लग्नाच्या वयाची बहीण असूनही केवळ पैसे नाहीत म्हणून लग्न न झालेली बहीण आहे. 2 खोल्यांचं विटामातीचं घर. वैधव्य, गरिबी, हतबलता यामुळे कायम चिडचिड करणारी अन करवाटून बोलणारी आई. तिच्या कष्टामुळे शिकत असलेला मुलगा नोकरी करून पैसा मिळवेल याच एका आशेवर आहे ती अन मी. बहिणीच्या लग्नाआधी स्वतःचंच लग्न ठरवलं हे बघून तिला काय वाटेल? सरिता हटूनच बसली. शेवटी मी तिला घरी आणली. ती आईला भेटली, बहिणीला भेटली. छान बोलली. आईने गोडाचा शिरा केला. बहिणीने चहा केला. निरोप घेऊन सरिता निघून गेली. आई मात्र त्यानंतर गप्प होती. ती बोलली जरी नाही तरी मला सर्व समजलं. मला लवकरात लवकर नोकरी केली पाहिजे. बहिणीचं लग्न करायचं आहे. माझ्या जबाबदाऱ्या आहेत या. त्यानंतर इतर गोष्टी. मी नोकरीसाठी प्रयत्न करत होतो, पण मला यश येत नव्हतं. सतत नकार मिळाल्याने माझं मन आता अभ्यासासाठी लागत नव्हतं. मला फार असहाय्य वाटत होतं. एकच उपाय होता. मी सरिताशी लग्न करून घर जावई व्हायचं आणि या गरिबीतून कायमचं मुक्त व्हायचं. पण स्वाभिमान आडवा येत होता. सरिता कोट्याधीश बापाची एकुलती एक कन्या होती. प्रेमात अखंड बुडाल्यामुळे ती महालातून झोपडीतही येऊन राहायला तयार होती. ती मला झोपडीतून राजमहालातही घेऊन जायला तयार होती. पण काय करू ते मलाच समजत नव्हतं. एका पवित्र खळखळत्या स्वच्छ नदीला मी माझ्या गरिबीच्या दलदलीत आणून सोडू. ती किती दिवस हे सहन करेल? प्रेमाची धुंदी उतरल्यावर ती माझ्याजवळ या गरिबीत राहू शकेल. पण तिला इतकं करायला लावण्याचा मला काय हक्क आहे? तिच्या घरी जाऊन घर जावई म्हणून राहू? पण स्वाभिमान तसं करू देत नव्हता. आईचा एकमेव आधार मी होतो. आईला काय वाटेल? तुझी अडचण काय आहे? सरिताने विचारलं. मला दोन्ही चालणार आहे. एकतर तू तुझ्या गरिबीतून बाहेर पड, नाहीतर मला येऊ दे तुझ्या घरात. मला फक्त तू तुझी सोबत हवी आहे. गरीब, श्रीमंत, महाल, झोपडी कशानेच फरक पडणार नाही. तू तिथे मी. तुझ्याशिवाय मला महालात स्वास्थ्य नाही. मी गप्प होतो. तू बोलत का नाही? वैतागून तिने विचारलं. काय बोलू? मला थोडा वेळ दे. वेळ तर झपाट्याने पुढे जात होता. कॉलेज संपलं. मी नोकरी शोधत होतो. मला कुठेही कसलीही नोकरी मिळेना. सरिता भेटायची, फोनवर बोलायची. मी खरं तर फार मोडून पडलो होतो आणि सरिताने लग्नाचा दोषा लावला होता. तिच्या प्रेमाचा हक्कच होता तो. सरिताचंही ग्रॅज्युएशन पूर्ण झालं. तिने तिच्या वडिलांशी माझ्या बाबतीत बोलून ठेवलं. मला म्हणाली, बाबांनी घरी बोलवलंय. त्यांना काही बोलायचं आहे. मी त्या अवाढव्य बंगल्यापुढे उभा होतो. आत दांडगी एस्लेशियन कुत्री भुकत होती.
मला बघून दरवानाने दार उघडलं. बाहेरच्या हिरवळीवरच सरिताचे बाबा चहा घेत होते. मी त्यांना नमस्कार केला. त्यांनी बसण्याची खूण केली. तेवढ्यात नोकर माझ्यासाठी चहा घेऊन आला. मी भेदरून बसलो होतो. आपण किती खुजे आहोत या जाणीवेने मी खूपच नर्वस झालो होतो. त्यांनी दमदार आवाजात विचारलं, काय हवंय? नाही, काहीच नाही, मी कसाबसा बोललो. सरिताशी लग्न करण्याची हिंमत आहे? नाही. घर जावई व्हायची तयारी आहे? नाही. मग पुढे काय ठरवलंय? मी गप्प. लग्न तू करू शकत नाहीस. तुला नोकरीही मिळत नाही. गरीब घरातल्या जबाबदाऱ्या पूर्ण करता करता आयुष्य संपेल तुझं. माझ्या पोरीचं कसं व्हायचं? तर मित्रांनो, पुढील भाग लवकरच येईल. स्टोरी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा.